तुम्ही दिवसभर बसून काम करता का? टेबल खुर्चीवर एका स्थितीमध्ये किमान 8 ते 10 तास? मग एक गोष्ट लक्षात घ्या, बसणं म्हणजे तुमची विश्रांती नाहीये, आराम नाहीये. त्यामुळे सुद्धा शरीरामध्ये काही ना काही बदल होत आहेत. कारण जेव्हा आपण हालचाल न करता खूप वेळ बसतो तेव्हा पाठीवर, मणक्यांवर, स्नायूंवरचा ताण खूप वाढतो आणि त्यातून मणक्यांची दुखणी सुरू होतात, कंबरदुखी, मानदुखी. विशेषतः IT फील्डमध्ये किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर तिथे हा प्रॉब्लेम खूप जास्त वाढतोय. बरेच लोक अधिकाधिक प्रोडक्टिव्ह होण्यासाठी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतात. म्हणून प्रत्येक अर्ध्या पाऊण तासानं उभं राहणं, हळूवार स्ट्रेचिंग करणं, दीर्घ श्वास घेणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी जाणीवपूर्वक दर अर्ध्या पाऊण तासानं असा ब्रेक घेणं शरीरासाठी महत्वाचं आहे, मनासाठी महत्वाचं आहे. फक्त तो अवेअरनेस आपल्याला सतत पाहिजे. तर तुमचे मणके स्ट्रॉंग राहतील, स्नायू स्ट्रॉंग राहतील. अर्थात यासाठी तुम्हाला व्यायाम, तुमची जीवनशैली सुद्धा खूप महत्वाची आहे. मध्ये मध्ये ताडासन करणं, थोडं बॅक बेंडिंग करणं, सकाळी संध्याकाळी सूर्यनमस्कार करणं, आठवड्यातून एकदा अभ्यंग करणं, हे सगळं केलं तर मणके स्ट्रॉंग राहतील.